कुठे लावले मला दाखव येऊन. नमस्कार. अंधेर येथील सहार कार्गो येथील शौचालय घाणेरड्या अवस्थेत. शिवसेना वाहतूक सेनेचा दणका. शिवसेना वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष धर्मेश राठोड यांनी दाखवून दिली शौचालयाची अवस्था. दरम्यान आपल्या सोबत आहे तर तुम्ही काय सांगाल. त्याप्रमाणे माजी नगरसेवक शिवसैनिक देखील या ठिकाणी आहेत, जो माननीय बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. त्यात काय सांगाल, काय परिस्थिती आहे त्याच्यावर. आज जर बघायला गेलं 1983 एअरपोर्ट झालं. एअरपोर्ट झाल्याच्या नंतर जे कार्गो झाला. आज कार्गो ज्यावेळेला सुरुवातीला होता तर त्यावेळेला बाकी काही समस्या नव्हत्या, पण आता हा इंटरनॅशनल कार्गो केल्यामुळे आज दिवसाला हजारो गाड्या येतात. बरं, हजारो गाड्या येतात, त्यांच्याकडून इथे पावती वसूल केली जाते. पण त्यांना त्याच्या ज्या काही सुविधा द्यायला पाहिजेत ड्रायव्हरला म्हणा किंवा ज्या लोकांना, तसं काही दिलं जात नाही. आणि आता पण इथे स्वतः पाहिलं की आमचे याचे तरुण तळेगाव वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष आणि शिवसेना शाखेचे उपशाखा प्रमुख धर्मेश राठोड आज गेले अनेक वर्ष माझ्यासोबत काम करतोय. आणि त्याचं काम करण्याची पद्धत आहे, त्यांनी जिथे घ्यायचंय ते त्याप्रमाणे तो समोर पहिला पोहोचतो, त्यामुळे आज ते आपल्या कार्यकर्त्यांसोबत घेऊन जे पोहोचलेला आहे. आणि या लोकांची समस्या तुमच्यासमोर मांडलेली आहे, अदानीच्या लोकांसमोर मांडलेली आहे. तर त्यांनी याचं लवकरात लवकर या सुविधा त्यांना द्यावा. पाणी आणि ज्याला लागणाऱ्या ज्या सुविधा आहेत त्याच्या संडास बाथरूम स्वच्छ असले पाहिजेत. आज लोकांना सगळ्यांना माहिती आहे की 4 वर्षापूर्वी कोरोनासारख्या महामारीने लोक त्रस्त आले, लोकांचे धंदे बंद झाले, नोकऱ्या गेल्या, सगळं गेलं. त्याच्यावर आता कुठे उभं राहतात, पण ती महामारी लोक वर केलेलं आहे. तर त्याची परिस्थिती पण येऊ नये. आणि बरं, त्याच्यात काय दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे काय, कसं आहे, महापालिकेच्या आमच्या काळामध्ये आम्ही सकाळी 7 वाजता उठून पहिले विभागात जात होतो. आणि पहिला जिथे जे असं म्हणजे आपल्याला जनतेच्या दृष्टीने जी गोष्ट त्रासदायक आहे, लोकांचा त्रासदायक की त्या परिसरामध्ये घाण नसेल, तर आम्ही पहिला लगेच कॉन्झर्वेशन डिपार्टमेंट जाऊन तसं ते सूचना देत होतो. आज त्या पद्धतीने त्यांनी महापालिका संपर्क केला आणि महापालिके आता दत्तक योजनेच्या मास्टर सफाई होते. कर्मचारी आता कमी आहेत, नवीन भरती झालेली नसल्यामुळे समस्याही आहे. परंतु आज अदानीने या ठिकाणी घेतल्यानंतर या ठिकाणी जे काय त्यांच्याकडे त्यांचे जे कर वसूल करतात, टोल वसूल करतात, मग त्यांनी त्याचा उपयोग या ठिकाणी युटिलाइज केला पाहिजे. आणि ज्या सुविधा ज्या पाहिजेत लोकांना तात्काळ सुविधा त्याचं दिलं पाहिजे. आणि त्याच्या जर काही कमी करत असेल तर त्याने आम्हाला बोलावं, मग आम्ही त्याचं स्वच्छता अभियान कसं करायचं ते आमच्या शिवसेनेमध्ये आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आणि बाळासाहेबांचं एकच वाक्य आहे, जिथे जनतेची अडचण आहे, जिथे जनतेला अन्याय, जिथे ते तुम्ही ते केलं पाहिजे तर तुमचं खरं कार्य. आणि त्याच पद्धतीने आम्ही आजपर्यंत कार्य करत आलेलो. उपाध्यक्ष धर्मेश राठोड आहेत, तर तुम्ही काय सांगाल, काय समस्या होता. समस्या अशी आहे की इथे जेव्हा टोल नाका पासून जेव्हा इथे गाडी येते तेव्हा ड्रायव्हर लोकांना 4 ते 5 तास लागतात लाईनीमध्ये असताना त्यांना वॉशरूम जायचं कुठली जागा भेटत नाही. एक वॉशरूम हे अडाणीवाल्यांनी बांधून ठेवलंय. ते वॉशरूमची हालत एवढी दुर्गती आहे की पूर्णपणे ते घाण वास येतोय, पाणी नाहीये, बेसिन हात धुवायला नाहीये. याला फक्त सांगितलं की आम्ही सुविधा करून दिली, पण अशी काही सुविधा इथे आहे नाही. पुढे अडाणीचे वरिष्ठ आहे ते आपले सतीश तिवारी बरोबर मी बोललो आहे साहेबाबरोबर. ते बोले 1 वीक द्या मला, म्हणजे आज मंगळवार, पुढच्या मंगळवारपर्यंत मी पूर्णपणे हे क्लिअर करून टाकणार. यांनी क्लिअर नाही केलं तर आम्ही पत्रव्यवहार करून ह्याची तक्रार अडाणीला देऊन इथे मोठं आंदोलन करू, असं महाराष्ट्र सर्वांनी सांगतो. वाहतुकीच्या माध्यमातून गाड्या येणाऱ्या ज्या ड्रायव्हर्स आहेत त्यांनी भाडं म्हणजे जे काही पैसे इथे भरावे लागतात त्यावरती सुविधा उपलब्ध होतात. नाही, अजिबात होत नाही. ते 170 रुपये एंट्रीचे, 270 रुपये एंट्री करताना त्यांनी सुविधा भेटायला पाहिजे. त्यांना वॉशरूम, त्यांना चांगलं पाणी पियाला सगळं व्यवस्थित भेटायला पाहिजे. फक्त अडाणीवर रस्ता चांगले केले ड्रायव्हरला गाडीसाठी, पण रस्ता चांगला करताना त्यांनी पण ठाऊक द्यायला पाहिजे होतं की हे बाथरूम पण त्यांचं समिती आहे, तर त्यांनी हे पण चांगलं करायला पाहिजे होतं. पण हे काय होत नाहीये. त्यांच्या स्टाफला मी सांगितलं, पण ते 1 वीक मध्ये आपल्याला क्लिअर करून दिलं असं आम्हाला आश्वासन दिलं आहे. आपण पाहिलं बाथरूम कसं आहे, काय तुटलंय, बेसिन तुटलं आहे, हात धुवायचं पूर्णपणे नळ तुटलेला आहे, आतमध्ये बसायचं तर कमोड असं ते पूर्णपणे तुटलेलं आहे, खिडकी नाहीये, पंखे नाहीये, लाईट नाहीये, सगळं काही व्यवस्थित नाहीये. फक्त सांगता टॉयलेट आहे, पण टॉयलेटसाठी काही सुविधा इथे नाहीये. ड्रायव्हरची हालत खूप खराब आहे याच्यामध्ये. आपण पाहू शकता पुन्हा एकदा माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना
यांनी या ठिकाणी धडक दिलेली आहे.